हिमाचल प्रदेशातील मनालीतील शीतल हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली। बॉयफ्रेंडची रवानगी पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। आता पोलिसांनी या हत्याकांडाबाबत मोठा खुलासा केला। शीतलला आरोपी बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं आणि यातूनच दोघांमध्ये वाद होता। आरोपीने शीतलचा खून केल्यानंतर 12 तास मृतदेह हॉटेलमध्ये ठेवला। आरोपीने शीतलचा मृतदेह बॅगेत भरण्याचा प्रयत्न केला, मात्र अकडल्यानं बॅगेत भरता येत नव्हता। शेवटी त्याने मृतदेहाला गरम पाण्यानं आंघोळ घालत नंतर बॅगेत पॅक केलं। शीतल आणि आरोपीची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती। मनालीला जाण्याआधी अनेकदा ते भेटले होते। शीतल आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होती। आरोपी आधीपासूनच विवाहित होता आणि तो पत्नीपासून वेगळा राहत होता। शीतल 13 मे रोजी घरातून निघाली होती। त्यानंतर बॉयफ्रेंडसोबत उज्जैन, मथुरा, सिकरमधील खाटू श्याम मंदिरात गेले होते। तिथून ते मनालीला गेले। मनालीत पोहोचल्यानंतर शीतलने घरी परतण्यास नकार दिला। यावरून दोघांमध्ये वाद झाला। शीतलचा बॉयफ्रेंड विनोदने वादानंतर तिचा खून केला। हरियाणाच्या पलवल येथे राहणारा आरोपी विनोदने शीतलचा मोबाईलच्या चार्जरच्या वायरने गळा दाबून तिची हत्या केली। अद्याप शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही। आरोपी विनोदला सोमवारी न्यायालयात हजर केलं गेलं। त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली। मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय शीतल कौशलची सोशल मीडियावरून हरियाणाच्या पलवल इथल्या विनोदची ओळख झाली होती। दोघांची मैत्री झाली आणि दोघेही अनेकदा भेटले होते। 13 मे रोजी मनालीला गेले होते। एक दिवस फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी बॉय आणि बॉयफ्रेंड असलेल्या विनोदने तिचा खून केला। बॅगेत तिचा मृतदेह भरून जात असताना हॉटेल स्टाफला संशय आल्यानं घटनेचा खुलासा झाला। दरम्यान तो घटनास्थळावरून फरार झाला होता।